त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे शिंदे गटाचे ते आमदार. आता हे हळूहळू ज्यांना ते काय म्हणतात समजदार हो की ना समजदार बनणं असं ते सगळं समजदारींना काही नासमजदारी जर जोड मिळाली तर ते असे बळबळ करून स्वतः जाळ्यात फसत जातात. त्यातून हा झालेला प्रकार आहे. अधिवेशन आहे काय नेमकी विरोधकांची रणनीती राहणार आहे? हे अधिवेशन अंतरिम अधिवेशन आहे, 5 दिवसाचं अधिवेशन आहे. यामध्ये खरं तर विरोधकांचा प्रस्ताव आणि सत्ताधाऱ्यांचा एक प्रस्ताव असतो, असे 2 प्रस्ताव असतात. त्यानंतर त्याच्यावर चर्चा होते. बाकी त्या अंतरिम बजेटवर चर्चा 4 दिवस ठेवलेली आहे. या पलीकडं त्यामध्ये कुठलाही प्रश्नोत्तर नाहीत किंवा लक्षवेधी नाही. आम्ही आग्रह केला होता की लक्षवेधी तरी किमान 5 दिवस घेतले पाहिजेत, कारण अधिवेशनाला पुढच्या अधिवेशनापर्यंत फार अंतर पडणार आहे. 5 महिन्यामध्ये लोकप्रतिनिधीला प्रश्न मांडता येणार नाहीत. त्यांच्या भागातील प्रश्न असतील, महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे प्रश्न असतील, परंतु बहुमताच्या जोरावर त्यांनी ते अधिवेशन 5 दिवसाचं ठेवत असताना कुठलाही प्रश्न आणि लक्षवेधी हे जे काही मूलभूत अधिकार असतात त्याला बगल देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि यातून त्यांची स्पष्ट भूमिका आहे की कमी कालावधी अधिवेशन घ्यायचे, चर्चा होऊ द्यायचं नाही, कारण आपलं पितळ उघडं पडेल ही सरकारला भीती आहे.